ठाण्यालगतच्या येऊरच्या जंगलात आदिवासी विरुद्ध हॉटेल मालक असा संघर्ष बघायला मिळाला। जितेंद्र आव्हाडांनी रेव पार्टी सुरू असल्याचा आरोप त्यावर केलेला आहे। त्यानंतर प्रशासनाने बेकायदा हॉटेल ढाब्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारलाय। त्यावरून राजकारणही आता रंगू लागलंय। मात्र जंगलाच्या मूळ रहिवाशांना त्रास देणाऱ्या हॉटेल मालकांवर, चंगळवादी धनदांडग्यांवर कायद्याचा वचक कधी बसणार? आणि हा खरा प्रश्न आहे जो त्याला वाचा फोडतोय पुढारी न्यूज। पाहूयात या विषयाचा सविस्तर रिपोर्ट। मुंबई आणि ठाण्याच्या सीमेवरच्या येऊरच्या जंगलातला हा घटनाक्रम। पिढ्यानपिढ्या निसर्गाच्या सान्निध्यात इथल्या पाना फुलांवर, प्राण्यांवर प्रेम करणारे, स्वतःला धरतीची लेकरं म्हणवणारे आदिवासी, तर दुसरीकडे चंगळवादी संस्कृतीला खतपाणी घालून या जंगलाची शांतता भंग करत, निसर्गाचं नुकसान करत तिजोऱ्या भरणारे हॉटेल व्यावसायिक, असा हा संघर्ष। या संघर्षाला निमित्त ठरलंय T20 विश्वचषकाच्या शेवटच्या सामन्याचं। या घटनेनंतर आक्रमक झालेल्या आदिवासींनी येऊरच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केलं। अरे कचरा एवढा ढीकच्या ढीक कचरा निघतो, तो प्लास्टिक निघतो येऊरमधनं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लेकीसह या ठिकाणी भेट देऊन या आदिवासींची व्यथा समजून घेतली। या ठिकाणी रेव पार्ट्या सुरू आहे, ड्रग्ज पेडलर्सचा मुक्त वावर सुरू आहे, असा आरोप एक्स पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांनी केलाय। काही व्हिडिओ पोस्ट करत सरकार हॉटेल मालकांना पाठीशी घालत असून आदिवासींना धमकावत असल्याचे आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातल्या अनधिकृत कारवाईची मोहीम हाती घेतली असताना येऊरमधले बेकायदा बार आणि रेस्टॉरंट्सना अभय देण्याचा निर्णय का घेतलाय? यामध्ये त्यांचे काही हितसंबंध गुंतलेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांसह संबंधित प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय। JCB चालवून अनधिकृत हॉटेल आणि ढाबे भुईसपाट करण्यात येत आहेत। हे दोन क्रायटेरिया, एक म्हणजे बॅन सबस्टन्सेसची विक्री आणि दुसरा म्हणजे पब्लिक न्यूसेन्स। तर या दोन कॅटेगरीमध्ये जेवढे पब, लाउंजेस, बार अँड रेस्टॉरंट्स आम्हाला सापडतील, कारण की एक संयुक्त मोहीम आहे, पोलीस आणि आम्ही दोघे संयुक्त मोहीम राबवत आहोत। संयुक्त आमची पाहणी झालेली आहे आणि ह्या दोन क्रायटेरियांचं जो उल्लंघन करत असेल त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल। ठाणेकर, इथले आदिवासी बांधव आणि आपले जे बांधव आहेत, तर यांना ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र शासन सर्व आम्ही सोबत आहोत आणि त्यांचे जे काही राईट्स आहेत ते पूर्णपणे अबाधित राहतील यासाठी प्रशासन निश्चित त्यांना आश्वस्त करत आहे। आक्रमक झालेले आदिवासी, प्रशासनानं केलेली कारवाई, आव्हाडांनी केलेल्या आरोपांचे राजकीय पडसाद सुद्धा उमटताना दिसत आहेत। आमदार प्रताप सरनाईकांनी ड्रग्ज विरोधात सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याचं आवाहन केलंय। सोबत ड्रग्जच्या अड्ड्यांवर कारवाई व्हायलाच हवी असंही मत व्यक्त केलंय। संजय गांधी नॅशनल पार्क बरोबर त्या येऊरला काही खाजगी जमिनी पण आहे। आमचे सहकारी जितेंद्र आव्हाड यांचा सुद्धा आलिशान बंगला त्याच येऊरमध्ये आहे, ही वस्तुस्थिती आहे। परंतु काही खाजगी जमिनीवर काही लोक येतात आणि त्या ठिकाणी पब्स, हॉटेल, बार वगैरे हे उभारले गेलेले आहेत। प्रत्येक वेळेस अधिवेशनामध्ये किंवा इतर काही आयुधाच्या माध्यमातून जेव्हा आवाज उठवला जातो लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी बंदी आणली जाते। परंतु त्या बंदीनंतर मात्र 2 ते 3 महिन्यात परत ते एरे माझ्या मागल्या, अशा पद्धतीने त्या ठिकाणी ही दारुडे मंडळी आणि दुसरी काही ड्रग्स वगैरे विकणारी मंडळी फिरत असतात। माझं घर आहे आणि एवढंही सांगतो की मी येऊरचा नागरिक आहे, माझं रेशन कार्ड येऊरचं आहे। असं आहे की ड्रग्ज आहेत ना, कुठेही असू दे, ते बंद झाले पाहिजेत एवढी इच्छा आहे। मी कोणावर वैयक्तिक आरोप केले नाहीत, मी सरनाईकांचं नाव देखील घेतलं नाही। सरनाईकांचा बंगला आहे का, काय आहे, काय कसा झालाय, काय झालंय, आदिवासीची जमीन आहे का काय, ह्याच्यावर मला काहीच बोलायचं नसतं। परवा रात्री आदिवासी आणि त्या हॉटेल मालकांमध्ये बाचाबाची झाली। त्या हॉटेल मालकांनी मिळून तिथल्या आदिवासी पोरांना मारलं, पोरांना नाही पुरुषांना मारलं, महिलांना धक्काबुक्की केली आणि सगळ्या महिला रस्त्यावर उतरल्या। पुण्यामध्ये सुद्धा जे युवा वर्ग तिथं ड्रग्जचं सेवन करत होते त्याच्या 50 मीटरवरच पोलीसची चौकी आहे आणि पोलिसांना काय स्वतः त्यांनी धाड टाकली म्हणून त्यांना कळलं असं नाही। सोशल मीडियावर तो व्हिडिओ आल्यानंतर मग पोलीस प्रशासन तिथं जागं झालं। त्यामुळे ठाण्यात पण या गोष्टी होत असाव्यात। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तशा गोष्टी आज होत आहेत। 20-20 हजार, 5-5 हजार कोटीचं ड्रग जेव्हा सापडतं, किती ड्रग लोकांकडे जातं हा अंदाज सुद्धा आपल्याला करता येणार नाही।
शहरांमध्ये वाढत चाललेली घातक चंगळवादी वीकेंड सेलिब्रेशन संस्कृती, त्यासाठी लगतची गावं आणि जंगलात नाईट आऊटसाठी जाणं, मद्यधुंद किंवा ड्रग्सच्या नशेत तर्र होऊन तिथली शांतता भंग करून राक्षसी आनंद मिळवण्याची मानसिकता वाढायला लागली. अशा विकृतांसह नियम धाब्यावर बसवून त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरणाऱ्यांवर कायद्यानं कठोर कारवाई करून वेळीच वचक बसवायला हवा. ठाण्यातून निकेश शार्दूल आणि राशीद इनामदारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.